हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आलेले आहे गार्डनमध्ये. इथूनच चालले होते तर म्हटलं बघून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू. तर गार्डनमध्ये आल्यावर आपल्याला किती मस्त वाटते. हे आहे इथे महादेवाचं मंदिर. आता कोणीच नाही आहे म्हणून शूट करते, नाहीतर नाही. इथं किती मस्त झाडं लावलेत बघा. हे पण, आणि ही कमान बघा किती छान आहे. तुम्हाला दाखवते या. गार्डनमध्ये आल्यावर खूप छान वाटतं. हे बघा इथं किती मस्त झाड आहे मोठं, आणि सावली पण बघा किती मस्त आहे. इथं दाखवते मी तुम्हाला एक नवग्रहाचं मंदिर आहे. नवग्रहाचं मंदिर आत्ताच झालं आहे, म्हणजे बघू छान असं ना. आतून हे बघा तुम्हाला बाहेरून दाखवते इकडं जाताना. आणि इकडं नवग्रह वनस्पती पण आहे. मंदिर पण दाखवते बाहेरून. हे तर खारुताई पण आहे, गेली वाटतं. इथून बघू आपण. इथं बघा झेंडे काय मस्त लावलेत. हे बघा छान आहेत ना. आणि मंदिर तर पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे. हे बघा किती मस्त आहे. नवग्रह मंदिरमध्ये पहिले आहे गणपती बाप्पा, हनुमानजी. इकडे पण श्री बुध, श्री विष्णू. इथे कोण आहे? इंद्र, शुक्र, इंद्राणी. असे खूप सारे देव आहेत इथं. इथं ऋग्वेद, सामवेद, अर्थवेद, यजुर्वेद 4 वेदाचे पुस्तकं पण ठेवलेत. हा कोणता देव? मंगल ग्रह ते म्हणत नाही का, मंगल, तो आहे वाटतं. इथे बघा श्रीमद भगवद्गीता, रामायण, भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता, सगळे भगवद्गीताच आहेत, रामायण पण आहेत. इथं राहू, शनिदेव, हा आहे शनी. अरे याला तर तोंडच नाही. केतू, केतूला आहे इथं बघता तुम्ही, त्याला तोंडच नाही वरती. हे चित्रगुप्त आणि हे ब्रह्मा. आणि इथं मध्यमभागी पण आहे. मध्यमभागी कोण आहे? सूर्यदेवता. इकडं शिव, इकडं अग्नी. मंदिर बघा किती छान आहे. फॅन पण आहे. मस्त आहे मंदिर. खारुताई, काय छान खाती ती. तिकडं पण आहे 2-3. हे झाड म्हणजे किती छोटं आहे, आणि त्याचं बूड बघा किती मोठं आहे. हे बघा, आणि झाड तरी इथूसच आहे. काय मस्त हायब्रिड आहे वाटतं, काय माहिती. बूड बघा किती मोठं, आणि इथूसच आहे. तसेच आहेत सगळे. यार आता मला भूक तर लागली, पण मग बसू कुठं इथं जेवायला? एखादं मस्त झाड पाहिजे, पण तिथं जास्त लोक पण आहेत. कुठं बसू? बघते मी जागा, बघते आणि मग जेवायला बसते, आणि मग जेवण केल्यावरच घरी जाते. चला आता जेवण करून घेऊ. मस्तपैकी जागा सापडली आपल्याला. जेवायला आणलं होतं भेंडी, चपाती. मला दाखवते, 1 मिनिट. आता ते एकत्रच झाले. भेंडी, चपाती खाऊ आता आपण. भूक पण लागली होती ना, त्याच्यामुळे मग घरी जाऊच तर.
मस्त वाटतं इथं जेवायला. फास्टमध्ये जेवण करून घेऊ कारण गार्डन बंद व्हायचा टाईम आला आहे. खेळायला काहीच नाही आहे गार्डनमध्ये, पण छान वाटतं इथं आल्यावर. इथल्या त्या काकांनी मला कैरी पण आणून दिली खायला, छोटीच है. तो बस गाइस आज के लिए बस इतना ही. मिलते हैं जल्दी नेक्स्ट वीडियो में. थैंक यू फॉर वॉचिंग. और इफ़ यू लाइक माई वीडियो देन सब्सक्राइब टू माई चैनल. बाय.